हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, कालचा जो काही आपण व्हिडिओ बनवलेला आहे गौराईसाठी वेणी बनवलेली आहे, तर त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि बऱ्याच ताईंनी व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज केलेली होती की ताई लोटस दाखवा, कमळासन दाखवा. तर मी आज छोटंसं हे कमळासन दाखवते. हे कमळासन जे आहे तर ते तुम्ही सत्यनारायण पूजेसाठी वापरू शकता, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजेसाठी वापरू शकता, यावरती कलश ठेवू शकता किंवा हे बघा देवघरात याचं देवसुद्धा तुम्ही ठेवू शकताय. यापेक्षा मोठं जे कमळासन आहे तर ते मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये छान डबल लेअरचं दाखवणार आहे. आता सध्या मी हे छोटं कमळासन तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करू नका. सर्व साहित्याची माहिती मी देते. तर इथे बघा जे पाईप कलरचे लागणार आहेत आपल्याला, ते पाईप क्लीनर घेतलेले आहेत 3 कलरचे आणि ही MDFची प्लेट घेतलेली आहे. तर MDFची प्लेट घेतली आहे मी 4 इंचाची. त्यानंतर हे बघा हे छोटे छोटे पोलन घेतलेले आहेत, ते सुट्टे करून घेते मी पोलन. आणि MDFची प्लेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा पुट्टा वगैरे वापरू शकता. आपण छापडी असती बॉक्सची वगैरे, तर ती सुद्धा वापरू शकता. तर बघा इथं मी आता गुलाबी कलरच्या अगोदर आसनासाठी मी पाकळ्या तयार करून घेते. तर त्यासाठी बघा मध्यभाग करून त्याच्या असं कट करून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागावरून. आणि एका पाकळीसाठी आपल्याला हे 3 पाईप लागणार आहेत. बघा कट केलेले 3 पाईप लागणार आहेत. तर इथं मी पाईप कट करून घेतलेत आणि असं पुन्हा मध्यावरती अशा प्रकारे फोल्ड करून घेते. एकदम सविस्तर आणि सावकाश सांगण्याचा प्रयत्न मी करते. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप नका करू, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आता बघा हे 3 घेतलेले आहेत. एका पाईपमध्ये 2 ओवून घेतले आणि वरच्या बाजूने फोल्ड करून इकडची बाजू इकडं आणि इकडची बाजू इकडं करून अशा पद्धतीने एक पाकळी तयार करून घेतली. आता पाकळी तयार करून घेतल्यावर अंगठ्याच्या सहाय्याने बरोबर करून घ्यायची आणि खालच्या भागात जो मोठावाला येतो पाईप तो फिरवून घ्यायचा, म्हणजे फोल्ड करून घ्यायचा. तर बघा पुन्हा एकदा एक पाकळी दाखवते. एका पाकळीमध्ये एका पाईपमध्ये 2 पाईप घेतल्या, वरती एकदा फोल्ड करून घेतलं आणि पुन्हा बघा अशा प्रकारे पाकळीचा आकार देऊन आपण खालच्या बाजूने गोल फिरवून पॅक करून घ्यायचं आहे. आणि छान अशा पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपण केवढा आसन बनवणार आहे त्यावरती ह्या पाकळ्यांची साईज अवलंबून असते. तर बघा हे मी छोटंसं आसन बनवते, त्यामुळं हे मी एका पाईपचे 2 पाईप करून घेतलेले आहेत. मोठं आसन बनवण्यासाठी तुम्हाला मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याच्या पाकळ्या कशा असतात. तर हे बघा अशा प्रकारे एक घेतलं, परत 2 घेतल्या ओवून आणि हे बघा खाली व्यवस्थित करून अशा प्रकारे फोल्ड करून दोन्ही साईडला 2 वळवून घ्यायचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि व्यवस्थित पाकळीचा आकार करून घ्यायचा आहे. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाकळी दाखवलेली आहे, तरी तुम्ही अजून लक्ष केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल. पुढे एक पाकळी मी करून दाखवणार आहे आणखीन, तर ती सुद्धा लक्ष द्या. तर बघा अशा सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतल्यात. याच्यानंतर आता आपल्याला खाली लागणार आहेत ते पानं. पानासाठी बघा एका पाईप क्लीनरला मध्यभागून कट करून घेतलं आणि एका पानासाठी एकाच पाईप क्लीनरचा वापर करते. एकात एक बघा असे 2 आता फोल्ड करून घेतल्याच्या नंतर एकात एक गुंतवून घेऊन वरच्या बाजूने ट्विस्ट करून घ्यायचं आणि फक्त फोल्ड करून खालच्या बाजूने गोल असं फिरवून घ्यायचं, म्हणजे पॅक करून घ्यायचं. तर बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही करत गेला की नक्की तुमच्या लक्षात येऊन जाईल. कुठलीही गोष्ट हाताने आपण ज्या वेळेला बनवायला घेतो त्यावेळेला आपोआप करता येतं. फक्त हे प्रॅक्टिसची गरज आहे. तर बघा इथं मी पाकळ्या आणि पानं सगळी बनवून घेतले. तर अजून एक पाकळी बनवून दाखवते. 2 अशा प्रकारचे 3 असे फोल्ड करून घेतले. आता एका ह्याच्यामध्ये 2 असे टाकून घ्यायचे, परत खाली व्यवस्थित करून फोल्ड करून खालच्या बाजूने जो मोठा पाईप राहतो तर त्या पाईपने गुंडाळी मारून घ्यायचं, म्हणजेच ते आपलं जे पाकळी आहे तर ते पॅक होऊन जाते. तर बघा आता हे तयार झालेलं आहे. आता मधला जो भाग आहे पिवळावाला गोल, तर तो पिवळ्या कलरची पाईप वापरून आपण अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. आता हे गोल करत करत आपल्याला थोडा थोडा ग्लू लावत घ्यायचा आहे, कारण ते निघणार नाही यामुळं.
तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं गोल करायचं. आता मी इथं सुरुवातीला छोटासाच गोल केला आणि तुम्हाला आता मोठा करायला लागतो गोल. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला जॉईंट करण्यापेक्षा एकदाच 2-3 पाईप जे आहेत तर ते पिवळ्या कलरच्या जोडून घ्यायच्या, म्हणजे एवढं काही वेळ लागणार नाही किंवा अवघड जाणार नाही. तर आता मी ही अशीच दाखवते आणि पुढच्या ज्या आहेत तर त्या अगोदर एकमेकांना अशी जॉईंट करून घेते पाईप आणि मग असं गोल गुंडाळी करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण गोल आपल्याला जेवढा गोल हवा आहे तेवढा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये ग्लू चिटकावून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान व्हिडिओज मी अपलोड करत असते. नवनवीन काहीतरी तुम्हाला पाहायला मिळत असतं आपल्या चॅनलवरती. तर त्यामुळेच नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा, कारण स्टेप बाय स्टेप मी अशीच माहिती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर हे बघा एवढा गोल करून घेतलेला आहे. आता जेवढा आपण कमळ बनवतोय त्यामध्ये जेवढा आपल्याला लागणार आहे गोल तेवढा गोल करून घ्यायचा आहे. आणि आता बघा हे ह्या प्लेटवरती मी अशा प्रकारे ह्या ज्या आपल्या पाकळ्या आहेत तर त्या एकदम जवळजवळ मी चिटकावून घेते. आता हे कमळ जे आहे तर मी सिंगल करणार आहे, कारण मला जे डबल मोठं कमळ आहे तर ते मी डबलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. हे कमळ जे आहे तर ते सिंगलमध्ये, म्हणजे सिंगल पाकळ्या सगळीकडे लावून घेणार आहे. आणि हेच तुम्हाला शिकवते, म्हणजे दोन्ही तुम्हाला कमळ शिकता येतील. तर आता बघा हे कमळाला पूर्ण एकदम जवळजवळ अशा पाकळ्या लावून घेते. त्यामुळं एकदम छान असं दाट एकावरती एक पाकळ्या ज्या आहेत तर त्या कमळाच्या दिसतील. तर बघा सुंदर असं पूर्ण अशा फोल्ड लावून घ्यायच्या. परत आपल्याला जशा फोल्ड करायच्या तशा फोल्ड ह्या पाकळ्या ज्या आहेत तर ते होतात. आता हे पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि यानंतर आपल्याला इथं पानं लावून घ्यायची आहेत. तर पानं लावत असताना आपण खालच्या बाजूने पानं लावून घ्यायची आहेत आपल्याला. तर ती पानं कशी लावायची हे सुद्धा मी पुढे सांगते. तर त्या अगोदर हे जे आपण पोलन काढून घेतले होते पराग, तर हे जे पराग आहेत तर ते आपल्या जे पिवळा कलर आहे तर त्या पिवळ्या कलरच्या ज्या गोल केलेला आहे त्याच्यावरती हे बघा हे असे छोटे छोटे पराग जे आहेत तर ते अगोदर चिटकावून घ्यायचे, म्हणजे परत ते अवघड जाणार नाही आपल्याला चिटकावण्यासाठी. तर हे आता सगळे गोल अशा आकारामध्ये चिटकावून घेते. आता इथं मी डबलच चिटकावले. तुम्हाला सिंगल असतील तुमच्याकडे कमी असतील तर तुम्ही कमी सुद्धा चिटकावून घेऊ शकता हे पराग. तर बघा आता हे पूर्ण इथं चिटकावून झालेलं आहे. याच्यानंतर आता मी आपलं जे कमळ आहे तर त्या कमळाच्या मध्ये ठेवून बघायचं कसं येतंय ते. तर बघा इथं कमळ एकदम पूर्ण झाले म्हणजे पाकळ्या जोडून. आणि हे अशा पद्धतीने आता ठेवायचं. तर ठेवण्याच्या अगोदर ग्लू पूर्ण आतमध्ये चिटकावून घ्यायचा, म्हणजे एकदम पॅक होऊन जातं मध्ये. थोडासा त्या प्लेटवरती MDFच्या प्लेटवरची तरी थोडासा ग्लू टाकला तरी हरकत नाही. तर बघा आता हे एकदम छान असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं, म्हणजे दाबून घ्यायचं सगळ्या बाजूने. आणि जिथे ग्लू चिटकला नाही तिथे ग्लू परत आपण लावून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं बसून जाईल. तर ह्या कमळाचा वापर खूप ठिकाणी तुम्ही करू शकता. दिवाळीमध्ये सुद्धा दिवे वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसतात याच्यामध्ये दिवे ठेवल्याच्या नंतर. आणि आता बघा पान लावण्यासाठी असे उलटं करून थोडंसं बाहेरच्या साईडनं मी पान लावते. MDFची प्लेट आहे त्याच्यात थोडंसं बाहेर येते माझं पान, त्यामुळे थोडंसं आकार छान दिसतो आणि पानंसुद्धा दिसून येतात, कारण पानंही मी कमीच लावणार आहे. तर बघा सुंदर असं आपलं कमळ आसन तयार झालेलं आहे आणि छोटंसं देवघरात रेग्युलरसाठी सुद्धा सुंदर दिसतं. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. मी छोटासा मोती लावला आहे आणि तुम्हाला हवं असेल तर लावू शकता किंवा नाही. तर हे कमळ आसन तुम्हाला कसं वाटलं, समजलं किंवा नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि छान छान कमेंट करत आहात त्यामुळं मला अजून व्हिडिओज बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. आणि अजून अशीच कमेंट करत चला. नवीन कुठला व्हिडिओ पाहायचा आहे त्यावरती मी नक्कीच नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.
आणि हे सुद्धा सांगायला नक्की विसरू नका की नक्की समजतंय किंवा नाही. तर बघा, चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला प्लीज नक्की विसरू नका. लगेच लाईक करून घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.